डिसिशन कसं घ्यायचा. मग आदित्य बिर्लाच्या आमच्या कंपनीशी संपर्क साधला, ते पण टाळाटाळ करायला लागले. अश्विनी हॉस्पिटलला रिक्वेस्ट करायला लागले, ते पण आम्हाला दिवसापुढे ढकलायला लागले. दिवसेंदिवस बिल वाढत गेला माझा. बिल गेला 7 लाखापर्यंत, 6.5-7 लाखापर्यंत बिल झाला. मग त्यानंतर काय करायचं माझं काय विचार डोकं चालत नव्हता. मग त्यानंतर माझा मोठा भाऊ नागेश गादी हा पुण्याला राहतो. मग ह्याला मी बोलल्यानंतर काय झालं, त्यांचे मेवणे आनंद नरवणे, मग त्यांच्यासोबत असतात दिलीपभाऊ गायकवाड. त्या दिलीपभाऊ गायकवाडची संपर्क साधला गेला. मग दिलीपभाऊ गायकवाड बोलले, आपल्याकडे जर तुला जर खरंच न्याय जर पाहिजे असेल तर तू एका व्यक्तीकडे जाऊ शकतो. त्यांचं नाव आहे अजितभाऊ कुलकर्णी, प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष सोलापूरचे. मग त्यांनी बोलले, त्यांना मी संपर्क साधला असता ते रातोरात लागली. ठीक आहे म्हणले, मी उद्याच्या उद्या तुला येऊन भेटतो बोलले. मग त्यांनी लगेच काय केले, मग माझ्याकडे दुसऱ्या वर्षी संपर्क साधले. तू कुठे सांग, मी या लागलो. मग म्हणले, सर मी असं आदित्य बिर्ला